नमस्कार, मी आशुतोष टिळक आणि धनप्रवास या चॅनलच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कर्ज कर्ज किंवा व्याज किंवा तुमच्या फायनान्शियल इंडिपेंडन्सला धोकेदायक ठरणारा एक मोठा घटक. कर्जाच्या विषयी बोलताना सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घ्यावं लागेल की कर्ज किंवा त्याच्यावरचा जो घटक असतो, जो सगळ्यात महत्त्वाचा असतो किंवा जो कर्ज म्हणल्यावर येतो, तो असतो व्याज. आणि व्याज हे ज्या वेळेला तुम्हाला भरावं लागतं किंवा तुमच्या आर्थिक सगळ्या गणितांमध्ये व्याजाचा घटक येतो, तो कॅल्क्युलेट कसा होतो? कारण मी जर एक कर्ज घ्यायला गेलो, मी होम लोन घ्यायला गेलो, तर येणारं व्याज तुम्ही बघणाऱ्यांपैकी कोणीतरी एखाद्याने घराचं कर्ज किंवा गाडीचं कर्ज घ्यायला गेलं तर येणारं व्याज, किंवा मुकेश अंबानी त्यांच्या काहीतरी कार्यासाठी एखादी कंपनी खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यायला गेले तर येणारं व्याज, किंवा एखाद्या देशाच्या सरकारांनी एखादं कर्ज काढायला जाणं त्याच्यावर येणारं व्याज, NTPCने कर्ज काढायचं म्हणलं तर येणारं व्याज, आणि SBI किंवा ॲक्सिस बँकेसारख्या लोकांनी कर्ज काढल्यावर येणारं व्याज, हे सगळे वेगळे घटक असतात. या कर्जाचे महत्त्वाचे घटक सगळे नाही म्हणत मी, पण जे महत्त्वाचे मोठे घटक आहेत त्या घटकांची कुठेतरी एकदा ओळख करून घेऊया. पहिला असतो रिस्क फ्री रेट. समजा तुम्हाला एक 10% व्याज लागत असेल तर त्या 10% व्याजाचा रिस्क फ्री रेट हा असतो की जो महागाईला कम्पीट करतो, जो महागाईला कव्हर करतो, आणि हा जनरली असतो तुमच्या सरकारच्या व्याजाचा, किंवा काही देश आजकाल त्याला त्यांच्या देशामध्ये इक्विटी इंडेक्स, बेंचमार्क इक्विटी इंडेक्सने दिलेलं रिटर्न असं पण गृहीत धरतायत. मी तो धरत नाही, कारण तो त्याच्यामध्ये मग रिस्क अंतर्भूत असते, मग ते कॅल्क्युलेट करायला भरपूर वेगळ्या गोष्टी काढाव्या लागतात. मला ते नको आहे. माझं म्हणणं, मी भारतात राहतो आहे, माझं ऐकणारे जी माणसं आहेत, जी मराठी कळणारी माणसं आहेत, ती भारतात राहणारी आहेत, भारताच्या बाहेरची आहेत, किंवा त्यांना भारताशी काहीतरी एक संबंध आहे, अशा लोकांसाठी कम्पेअर करता येईल असा घटक म्हणजे भारत सरकारचे 10 वर्षाचे कर्ज रोखे जे ट्रेडेबल आहेत. असे कर्ज रोखे ज्याच्यामध्ये कोणीही येऊन ट्रेड करू शकते, माझ्यासारखी माणसं असतील, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतील, किंवा कोणी असतील. भारत सरकारचे 10 वर्षाचे कर्ज रोखे बेसिक एक भाग. दुसरा भाग हा कर्ज रोख्यांचा भाग हे ठरवतो की महागाईला जे बीट करणारं आहे ते. दुसरा भाग लिक्विडिटी, म्हणजे जो व्यक्ती कर्ज घेतो आहे त्याच्याकडे खिशात लिक्विडिटी असू शकेल का. बँकांसारखे जे घटक असतात ते याच्यामध्ये फार महत्त्वाचे हे करवतात. बँकांचं जे कर्ज असतं किंवा बँका जे बॉन्ड घेतात किंवा बँका एकमेकांकडून जे कर्ज घेतात त्याच्यामध्ये हा घटक आयदर निग्लिजिबल असतो किंवा शून्य असतो. इन्शुरन्सच्या लोकांना हा घटक मोठ्या प्रमाणावर त्रास देणारा असतो. रिलायन्स इंडस्ट्रीज किंवा अदानी इंडस्ट्रीज सारख्या लोकांना हा घटक त्रास देत नाही मोठ्या प्रमाणावर. त्यांना त्रास देणारे घटक हे मोठ्या प्रमाणावर इतर असतात, त्याच्याकडे आपण थोड्या वेळाने बघणार आहोत. पण तुमच्यासारख्या माझ्यासारख्या व्यक्तीला लिक्विडिटी हा घटक मोठ्या प्रमाणावर करतो की माझं जर इन्कम असेल, माझं जर नोकरी असेल तर तो घटक कमी ठरतो. एखाद्याकडे जर उद्योग व्यवसाय असेल तर त्याचं उद्योग व्यवसायाचं साधारणतः कॅश क्रेडिट किती आहे हे बघण्याचा अनेक वेळा बँका प्रयत्न करतात. हा घटक कर्जाचा व्याजदर ठरवण्याचा प्रयत्न करतो. दुसरा आहे क्रेडिट रिस्क, म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी 2 किंवा 3 कर्ज आहेत, मी पुढचं एक कर्ज घेतो आहे, तर क्रेडिट रिस्क मोठ्या प्रमाणावर लागेल. बँकांकडे येणारे जे बॉन्ड असतील, बॉन्डच्या बाबतीमध्ये अजून एक आहे की बॉन्डचं इंडेंचर किंवा बॉन्डचं जे कागदपत्र असतात बॉन्ड इश्यू करताना, की याच्या अटी ह्या आहेत, ते आहेत, ते आहेत, हा बॉन्ड इश्यू केल्यानंतर एवढ्या काळापर्यंत डिव्हिडंड देऊ नये किंवा डिव्हिडंड या एवढ्या ह्याच्यापर्यंत कॅप्ट असेल, अशा कंपन्यांसाठीचं हे महत्त्वाचं ठरतं.
किंवा तुमचा कर्ज आणि तुमच्या नेटवर्कचा रेशो एवढा असावा, तुमचं व्याज जर समजा तुमच्या टोटल इन्कमच्या 50% वर जात असेल तर आमचा त्या बॉन्डसाठी अंतर्भूत असलेल्या याच्यावरची रिस्क ठरते. फॉर एक्झाम्पल, मी कर्ज घ्यायला गेलो आणि बँकेने जर असं म्हणलं की तुमचं जे काय इन्कम असेल, तुमचा पगार असेल, त्याच्या 50% आम्ही तुम्हाला व्याज द्यायला तयार आहोत. 50% तुमचं समजा असेल, तुमचं पगार गृहीत धरा 12,000 रुपये पर महिना, 6,000 हे तुमचं EMI असेल, त्याच्यामध्ये करायला असतील बँका, तर हे एक होतं. तुमचा लिव्हरेज काय आहे. आणि अनेक वेळेला आता तर मला खरं तर असं वाटतं की अनसिक्युअर्ड कर्ज असा काय प्रकार अस्तित्वात नसतो, कारण इन्शुरन्स कंपन्यांकडून घेतलेली अशी जी कर्ज असतात ती अनेक वेळेला बँकांकडून घेतलेली अनइन्शुअर्ड कर्जही सिक्युअर्ड करून घेतलेली असतात. अनइन्शुअर्ड, इन्शुअर्ड, आता ही कर्ज फक्त ते कर्ज कुठल्या ॲसेटच्या अगेन्स्ट सिक्युअर आहे का. म्हणजे घर कर्ज जर मी घ्यायला गेलो तर त्याच्या अगेन्स्ट मला घर गहाण ठेवावं लागतं. अनेक वेळेला गाड्यांचं कर्ज मी जर घ्यायला गेलो तर या कंपन्या काय करतात की समजा गाडीचं लाईफ ॲव्हरेज धरलं जातं 7 वर्ष, 6 वर्ष 6.5 वर्षाचं कर्ज गृहीत धरलं जातं. खरं तर गाड्या कदाचित त्याच्यापेक्षा जास्त चालतात, पण काही लोकांना असते इच्छा की एकदा गाडी घेतली की 10 वर्षापर्यंत वापरायची. तुमची इच्छा, म्हणजे तुम्हाला ती रिपेअर करून वापरायची असेल किंवा इतर काही कारणाने वापरायची असेल. हा एक मोठा इफेक्ट ठरतो. कोलॅटरलायझेशन आहे का, असं तसा टर्ममधला अर्थ असतो. साध्या भाषेमध्ये मी अधिक थोडं बोलतो आहे. हा एक महत्त्वाचा ठरतो. आणि तुमच्या माझ्या बाबतीमध्ये जो घटक येऊच शकत नाही तो असतो सॉव्हरेनिटी. सरकारने कर्ज घेतलं तर सरकार अचानकपणे तुमच्या डोक्यावर कुठला तरी एक नवीन टॅक्स लावून टाकू शकतं, नवीन उत्पन्न वाढवू शकतं, एखाद्या ठराविक उत्पन्न गटावर किंवा एखाद्या व्यावसायिकावर एक्स्ट्राचं कर्ज लावू शकतं, इन्कम टॅक्सचे दर बदलवू शकतं. हे तुम्ही आणि मी करू नाही शकत. आणि म्हणून सरकारने जर कर्ज लावायचं ठरवलं तर ते अधिक सेफ ठरतं. पण तेच जर मी असं म्हणलं की NTPC सारख्या कंपनीने ठरवलं, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशननी ठरवलं, तर त्यांच्याकडे इन्कमचे सोर्स असतात. ही माणसं सरकारी असतात, सरकारचे बॅक्ट असतात, सरकारची इक्विटी असते. BPCL सारख्या कंपन्यांकडे सोर्स असतो, त्यांच्याकडे इन्कमच्या सोर्सबरोबर काही सबसिडियरीज असतात, याच्यामधलं इक्विटी स्टेक ही माणसं विकून टाकू शकतात. हे त्यांना एक करणारं ठरतं. आणि अशा सगळ्या गोष्टींना मी ज्या वेळेला गृहीत धरतो त्यावेळेला मग मला अंदाज मिळतो की व्याज नेमकं किती ठरणार आहे. 10% व्याज जर मला एखाद्या गोष्टीसाठी लागत असेल तर काही गॅरंटी नाही आहे की तुम्हालाही 10% व्याज सेमच गोष्टीसाठी लागू होऊ शकतं. तुम्ही निगोशिएट करू शकता. तुमचं क्रेडिट रेटिंग किती आहे हे ठरवू शकतं. आणि अजून एक गोष्टी मला स्पेशल मेन्शन असं करावं वाटतं की भारतामध्ये नाही आहे, पण होम इक्विटी लाईन ऑफ क्रेडिट नावाचा एक प्रकार असतो, टाईप असतो, काय तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. होम इक्विटी लाईन ऑफ क्रेडिटचा अर्थ असा की ज्या वेळेला मी घराचं कर्ज घेतो त्यावेळेला घराच्या पूर्ण किमती एवढं कर्ज मला मिळत नाही. जनरली ते 80, 85, 90% कर्ज मिळतं. समजा मी 20 लाख किंवा 20 लाखाचं धरूया गृहीत, 18 लाख 18.5 लाखाचं मला मिळतं. अमेरिकेमध्ये किंवा युरोपच्या काही देशांमध्ये हा एक प्रकार आहे की जर मला कर्ज घ्यायचं असेल वरच्या तर त्याचा कर्जाचा व्याजदर त्या वरच्या 2 लाखाला किंवा त्या 2 लाख गृहीत धरूया, 80% दिलं. समजा तुम्हाला 90% कर्ज दिलं तुम्हाला बँकेने की तुम्ही 20 लाखाचं घर घेता, चला आम्ही तुम्हाला 90% घर दिलं, घ्या, मजा करा. वरचे 2 लाख हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचा व्याजदर हा थोडासा जास्त पडतो. आणि इन सम केसेस होम इक्विटी लाईन ऑफ क्रेडिट हे घरातलं बिझनेससाठी वापरलं जातं. घराचं कर्ज चालू आहे, हे झालं, ते झालं, तुमचं कर्ज कमी होणं चालू झालं
कर्ज घटलं, हे झालं ते झालं. आता तुमचं कर्ज समजा 20 लाखाची किंमत आहे, तशीच्या तशी ठेवूया, आणि 15 लाख कर्ज राहिलं आहे आणि तुम्ही बँकेकडे गेलात आणि सांगितलं की आम्हाला 5 लाख हेलॉक पाहिजे आहे, होम इक्विटी लाईन ऑफ क्रेडिट. बँक तुमच्याकडे बघेल ते तुम्ही कशासाठी यूज करणार आहात, तुम्ही व्यवसायासाठी करणार आहात का, तुम्ही इतर काय करण्यासाठी करणार आहात का, किंवा तुम्ही ऑलरेडी कर्जात बुडला आहात, इतर सारे कर्ज फेडायला तुम्हाला हेलॉक पाहिजे आहे. बँकेकडे घर गहाण असंही पडलं असतं, पण बँक आता त्या 100% द्यायला तयार असते, म्हणून बँक तुम्हाला 1% किंवा 1.5% एक्स्ट्राचं व्याज लावते आणि तुम्हाला 5% 5 लाख रुपये इश्यू करते. हा जर कोअर लक्षात आला असेल तर याच्यानंतर कर्ज आणि तुमच्या एकूण फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे बघायला आपण पुढच्या भागात सुरुवात करूया. या भागामध्ये आपण बघणार आहोत की ज्या वेळेला कोणीही व्यक्ती कर्ज घ्यायला जाते, बॉरोवर किंवा कर्ज घेणारा ज्या वेळेला कर्ज घ्यायला जातो तेव्हा नेमक्या अशा काय काय चुका असतात ज्या कर्ज घेताना फार जास्त त्रासदायक ठरतात. पहिली चूक, तुमचं क्रेडिट रेटिंग चेक न करणं. तुमचा क्रेडिट स्कोअर काय आहे. भारतामध्ये क्रेडिट स्कोअरच्या कंपन्या असतात, अमेरिकेमध्ये एक वेगळा सिस्टीम चालतो, जगभरच्या वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांची एक वेगवेगळी सिस्टीम चालते, वेगवेगळ्या कंपन्या या करतात. आणि तुमची क्रेडिट हिस्ट्री जी असते ती बँकांकडून कलेक्ट करून, बँकांकडून घेऊन ती एका मोठ्या रजिस्ट्रीमध्ये, डिजिटल रजिस्ट्रीमध्ये अपडेट ठेवण्याचं काम करणाऱ्या कंपन्या पण असतात. त्यांचं नाव आत्ता इथे मेन्शन मी काय करत नाही, पण ते असतात. याला मी हायलाइट करतोय. टेकिंग फर्स्ट ऑफर विदाउट कंपेअरिंग. अनेक साऱ्या कंपन्या बाजारामध्ये अस्तित्वात असतात. ज्या वेळेला तुम्ही FD करायला जाता त्यावेळेला तुम्ही जसे व्याज बघता तसं बाजारामध्ये जाऊन, हो, बाजारामध्ये क्रेडिट पॉलिसी किंवा हे ते झाल्यानंतर देखील अनेक वेळेला तुमची जोखीम तुम्ही स्वतः ओळखणं हे फार गरजेचं असतं. आणि तुमची जोखीम इतकी आहे पण त्याच्या सुमाराला समोर त्या जोखमीच्या आसपास स्वतःच फंडिंग जुळवून घेणारं कोणी बँक आहे का. कारण व्याजदर याच्यावर पण ठरतो की तुम्ही तर आहात पण तुमच्या समोर देणारा कोण आहे. SBIचा व्याजदर कमी असतो, HDFC बँकेचा व्याजदर कमी असतो, ॲक्सिस बँकेचे काहीतरी एक वेगळे असतात. पण जर तुम्ही तुमच्या जिल्हा बँकांकडे गेलात तर त्यांचा व्याजदर तुम्हाला हायच मिळतो. पतसंस्थांचा व्याजदर हा फार चढा असतो, कारण त्यांचे स्वतःचे जे असतात तुम्हाला कर्ज देण्यासाठी ते हाय असतात. हा पण एक आहे. तुम्ही नेमके कुणाकडे जाता, पहिलाच तुम्ही आलेली ऑफर स्वीकारता का तुम्ही बँकेशी निगोसिएट करता, तुम्ही ओव्हर कोलॅटरलायझेशन करता का, हा एक मोठा फॅक्टर त्याच्यामध्ये असतो. बॉरोईंग मोर दॅन नेसेसरी. मला घर दुरुस्त करायचं आहे, मला 1 लाख लागणार आहेत, किंवा चला सोडा 1.5 लाख मला लागणार आहेत, मी 4 लाखाचं कर्ज का काढू. वरचं जे 2.5 लाखाची अमाऊंट आहे ती काय फुकटात येणार नाहीये, मला त्याच्यावर व्याज भरावंच लागणार आहे, मला तेही रिपे करावं लागणार आहे. हा एक जोखीम त्याच्यामध्ये ऍड करते. आणि कर्ज मिळतं आहे म्हणून घेत राहणं हे एक अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कर्ज म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की कर्ज कोणी घेतलं तर बघत नाही, काही नाही. RBIची फार बारकाईने नजर असते आणि या बँकांच्या याच्यामध्ये आठवड्याला किंवा दर दुसऱ्या तिसऱ्या आठवड्याला RBI या बँकांच्या लोनबुकची फार बारकाईने काळजी करत असते. लक्षात ठेवण्याची गरज आहे, लक्षात ठेवण्याची ही गोष्ट आहे. बोरिंग मोर दॅन नेसेसरी, तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता. इग्नोरिंग ट्रू EMI अफोर्डेबिलिटी. EMI अफोर्डेबिलिटी तुमची काय असू शकते. तुमचं आधीच आहे का तुमचे कर्ज, तुम्ही अजून पुढचं अफोर्ड करू शकता का,
त्याच्या आतमध्ये राहणं, लिमिटच्या आतमध्ये राहणं ठीक आहे, पण ज्या वेळेला तुमचा EMI तुमच्या इन्कमच्या पेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त व्हायला लागतो, कम्पॅरेबल व्हायला लागतो, त्यावेळेला अनेक साऱ्या बँका त्यांचा हात आखडता घेतात, ते नाही म्हणतात, किंवा मोठ्या मुदतीची कर्ज करायला लागतात, त्यांना व्याज जास्त व्हायला लागतं, व्याजाचा दर वाढायला लागतो, टेनोर वाढायला लागतो. RBIच्या रिसेंटच्या याच्यामध्ये त्यांनी सोन्याच्या अगेन्स्ट कर्ज देताना त्याच्यामध्ये व्याजाचा अमाऊंट पण गृहीत धरलेला आहे. याच्याने काहींना मिळणारी कर्ज कमी झाली आहेत. बँकांना अधिक सुरक्षित करण्यासाठी हा पण एक फॅक्टर लागतो. थोडा वेगळ्या साईडला चाललो आहे मी, पण तरी पण एक गृहीत धरतो की तुम्हाला परवडणार आहे का तो EMI. तुमच्या इन्कम जे आहे, तुमचं पगार आहे, इन्कम आहे, दुकानदार असाल तर तुमचं दररोजचं जे काय आहे, कॅश क्रेडिट सारख्या गोष्टी तुमच्या खिशामध्ये असणं हे अनेक वेळेला गरजेचं असतं. कारण कॅश क्रेडिट नुसता तुम्हाला पैसा देत नाही, तुमच्या उद्योगधंद्याची, तुमच्या व्यवसायाची एक हिस्ट्री तिथे तयार होते की या व्यक्तीच्या खिशात एवढा पैसा येतो, हे येतो, ते येतो, ते भरलं जातं. हे पण एक प्रकारचं कर्ज असतं आणि ही पण एक जोखीम कमी करवणारी गोष्ट असते. हे हायलाईट करावं लागेल. Ignoring to EMI affordability, not reading the full agreement, hidden charges, resetting clauses and penalties, की मी हे नाही केलं तर एवढी पेनल्टी पडेल, हे झालं तर एवढं रिसेट होईल, एवढ्या दिवसाने हे होईल, तेवढ्या दिवसाने याचा पिव्हिट पॉईंट असा येईल, हे झालं तर त्या अटीवर इथे आपण पिव्हिट करू. ह्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स असतात, ह्या पूर्ण न वाचणं हे काही प्रकारच्या कर्जामध्ये, किंवा पे डे लोन्स असतात, काही क्रेडिट काय म्हणतात त्याला, मंथली क्रेडिट असतात, रिव्हॉल्विंग क्रेडिट असतात. काही वेळेला काही प्रकारचे कर्ज हे तुमच्या प्रॉपर्टीवर एक लिहून आणून टाकतात, एक प्रकारचा भार आणून टाकतात, ते इथे आणावं लागतं. म्हणजे एक उदाहरण मी फक्त ॲड म्हणून सांगतो. मी अमेरिकेमधलं ऐकलं होतं, हाऊसिंग असोसिएशनवाल्यांच्या सगळ्याच्यामध्ये ठरलं की आहे अनेक सारी घरं आता रिपेंटच करायची आहेत. पैसा हे ठरला, ते ठरला, ते ठरला, सगळ्यांनी पैसा त्या होम ओनर असोसिएशनच्या अधिकाऱ्याकडे दिला, पण त्याने पैसा पेंट करायला बसणाऱ्या माणसाचा पैसा अडवून धरला. म्हणजे सगळ्यांनी 100 रुपये खर्च केले, 1000 रुपये तयार झाले. पेंटरला द्यायचा पैसा 1000च्या ऐवजी 900 किंवा 850 दिला गेला. 150 रुपयाचं लिहून या सगळ्यांच्या घरावर लागलं. आणि अमेरिकेमध्ये अशी सिस्टीम आहे, भारतात आहे की नाही माहीत नाही, 150 रुपयासाठी त्या असोसिएशनमधली सगळी घरं विकायला उभी राहिली. होतं हे जे आहे की तुम्ही भरा, आम्ही ते काढतो, हे याच्यामध्ये काळजी घ्यायची एक गोष्ट असते, ही हायलाईट इथे होते. टेकिंग व्हेरिएबल रेट लोन्स विदाउट अंडरस्टँडिंग रिस्क मध्ये मला आठवतं की व्हेरिएबल रेट चेक फार जोरात झालं होतं, कमी होईल, हे होईल, ते होईल. झालं असं की फायनान्शियल क्रायसिसमध्ये कर्ज स्वस्त होण्याच्या ऐवजी महाग झालं. कारण ज्या वेळेला बँका व्हेरिएबल लोन तुम्हाला देत असतात, तेव्हा बँकांनी पण हे अज्युम केलं असतं की त्यांना मिळणारं जे कर्ज आहे ते भविष्यामध्ये अजून स्वस्तात येईल. आणि ज्या वेळेला मी आत्ता मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड ची गोष्ट बोलतो आहे, त्यावेळेला व्हेरिएबल रेट किंवा मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड सरकारच्या याच्यामध्ये त्यांनी घटवलं की त्यांच्याकडून घेणारा, ज्याला रिव्हर्स रेपो भारतामध्ये म्हणलं जातं किंवा बाहेरच्या देशांमध्ये रेपो लोन म्हणलं जातं, त्या लोनच्या अगेन्स्ट ज्यावेळेला तिथे व्याजदर बदलला जातो, त्यावेळेला बाकी सगळ्यांच्या बाबतीमध्ये हा व्याजदर बदलणं हे अपेक्षित असतं. बदलणं म्हणजे काय, खालतीच येईल असं काही नाही, वरती जाणं पण अपेक्षित आहे. 2008 सालच्या क्रायसिस नंतर एका मोठ्या प्रमाणावर अनेक साऱ्या जगातल्या काही देशांच्या बँकांनी शून्य व्याजदराचे कर्ज पण पाहिले. जपानमध्ये बऱ्याच काळ शून्य व्याजदराची कर्ज होती, ती वाढायला लागल्यावर अनेकांच्या बॅलन्स शीटवर पडीक असलेलं कर्ज अचानकपणे मोठा, काय म्हणणार, एक रिस्क म्हणून उभी राहिली.
ती रिस्क कुठेतरी मॅनेज केली पाहिजे, हे पण एक लक्षात यायला लागलं. हे पण एक रिस्क आहे. म्हणजे कर्ज घेण्याच्या आधी पण तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे. व्याजदर जर त्याचा वाढला तर त्याचा वाढणारा EMI वाढेल का टेन्युअर वाढेल, ह्याच्याकडे पण एक लक्ष देत राहिलं पाहिजे. तुमचे निगोसिएशन्स कर्ज घेण्याच्या आधी काही गोष्टी झाल्या पाहिजेत. हे हायलाईट तुमच्या लक्षात आलं नाही तर कर्ज महाग पडतं. कर्जाची ती पण एक रिस्क असते. आधीच्या भागात पाहिल्याप्रमाणे सिलेक्टिंग रॉंग टेनोर, टू शॉर्ट और टू लॉंग. तुम्हाला वाटतं कर्ज लवकर संपावं, हे व्हावं ते व्हावं, अशा याच्यामध्ये मुद्दलाचा भाग तर मोठा येतो, पण तेवढं जर तुम्हाला परवडणार नसेल किंवा तुमच्या लाईफस्टाईलला ते जर मॅनेज होणार नसेल तर अशी कर्ज काहीही अफोर्ड होत नाहीत. किंवा टू लॉंग कर्ज, जे कर्ज असं समजा की 20 वर्षात एखादं होम लोन जाणं अपेक्षित आहे, पण नाही, तुम्ही अति घाबरलात आणि 25 वर्ष, 22 वर्ष, 24 वर्ष असं काहीतरी करायला गेलात, नाही चालणार, नाही चालणार. बिझनेस लोनच्या बाबतीमध्ये मी सांगतो की ज्या वेळेला आम्हाला आमच्या शिक्षिका होत्या, मृगाक्षी मॅडम, त्या आम्हाला सांगत होत्या, त्यांचं असं म्हणणं होतं की हे जनरली 7 वर्षाचं असतं, करायला गेलात तर करता येतं वाढीवचं, पण मग याच्या पुढे एक पिव्हिट पॉईंट येतो की टर्म्स अँड कंडिशन्स लागू होतात. मग त्याचे याच्यानंतर एवढा होईल, त्याच्यानंतर तेवढा होईल, असं करून बँका त्यांना जेवढं पाहिजे तेवढंच ते व्याज कलेक्ट करतात. आणि त्याचं एक वाक्य त्यांचं फार उत्तम होतं की कायम लक्षात ठेवा, व्याज ही बँकांची रोजीरोटी आहे. कोणीही स्वतःची रोजीरोटी सोडून देण्याला तयार होत नाही. ते यानं त्या प्रमाणात तुमच्याकडून अशी ना तशी ती रोजीरोटी काढणारच असतात. काही काही बँका तिथे काय सामाजिक कामं करायला बसलेल्या नाही आहेत. हाच योग्य शब्द आहे. म्हणजे अनेकांना विचित्र वाटेल हा असा का बोलतो, पण हे शेवटी बरोबर आहे. बँका सामाजिक कामं करायला बसल्या नाही आहेत, बँका तुमच्यावर उपकार करायला बसलेल्या नाही आहेत, त्या तुम्हाला कर्ज देत आहेत. यानं त्या प्रकारे, यानं त्या रूपात मग ते फी असेल किंवा प्रोसेसिंग फी असेल, वकिलाचं हे असेल ते असेल, कर्ज लवकर संपवण्याचा एखादा चार्ज असेल, त्याच्यामधून ही बँका तुमच्याकडून काढून घेऊ शकतात. नाही तर अनेक साऱ्या प्रमाणात आज काय म्हणणार, इन्शुरन्स विकले जातात, पेन्शनचं एखादं प्रॉडक्ट विकलं जातं, एखादा म्युच्युअल फंडाचं कॉस्टली प्रॉडक्ट विकलं जातं की ज्याच्यामध्ये त्यांचा प्रोसेसिंग चार्ज जो असतो तो मोठा हाय असतो. आणि म्हणून इंडेक्स फंड जे असतात ते फारसे पुढे आणले जात नाहीत, कारण इंडेक्स फंडाचा एक्झिट लोड वगैरे तर नाही म्हणणार मी, त्यांचा प्रोसेसिंग चार्ज, त्यांचा मॅनेजमेंट फी जी असते ती सगळ्यात कमी असते. त्यातून बँकांनाही काही जनरली बँकात असतात म्हणा आजकाल, AMC जे असतात त्याचे सगळ्यांच्या स्पॉन्सर बँकात असतात. तो पण एक मार्ग आहे बँकांचा पैसे कमवण्याचा, हे आपल्याला विसरून चालणार नाही. बॉरोईंग फॉर कन्झ्युमेबल्स, नमस्कार, म्हणजे अशा गोष्टींसाठी कृपा करून कर्ज घेऊ नका. मोबाईल फोनसाठी पार्टी करायची आहे, मला काहीतरी एक चांगला ड्रेस घ्यायचा आहे, कारसाठी आनंदाने कर्ज घ्या. त्याचं कारण आहे की कारसाठी ज्या वेळेला तुम्ही कर्ज घेता ना, त्यावेळेला त्या कारच्या अकाउंटेड लाईफपेक्षा थोडंसं कमी कर्ज तुम्हाला दिलं जातं. अजून एखाद्या कारचं आयुष्य आहे समजा 8 वर्ष, तर तुम्हाला 7.5 वर्षाचं कर्ज वगैरे बांधून ते देऊन टाकलं जातं आणि ते ॲक्सेप्टेबल असतं. एक्झॅक्टली. आणि क्रेडिट कार्ड का महागात पडतं त्याचं हे एक कारण आहे की तुम्ही लाईफस्टाईलसाठी कर्ज घेता, ते तुम्ही किती वापरता याच्यावर ते ठरतं. कधीतरी कुठेतरी बाहेर गेलात, हे केलं ते केलं, अनेक वेळेला इमर्जन्सीच्या कॉस्टसाठी क्रेडिट कार्ड वापरलं उत्तम आहे. पण द मोमेंट मी याचा पे डे लोन सारखा वापर करायला लागतो त्यावेळेला हे महागात जातं. पे डे लोन म्हणजे काय, आता हे जर तुम्ही मला विचारणार असाल तर अत्यंत छोटे चार्जेस, काही त्याच्यामध्ये काही गहाण बिहाण काही ठेवणार नाही, हे नाही ते नाही ते नाही. पण माझ्याकडे आत्ता पैसे नाही आहेत, मला आत्ता ही गोष्ट गरजेची आहे, मी पैसे घेणार आणि त्याचा 15%, 17%, 18%चा व्याजदर असतो, फार हाय असतो, प्लस फी असते,
जनरली हे सगळं करून 20% आसपास तर कुठेच जात नाही. व्याज पण नाही म्हणणार मी, एक्स्ट्राची अमाऊंट जी असते ती साधारणतः 20% आसपास फिरते. आणि तुमच्याकडे पैसा आला की त्यातून ते जनरली कापून घेतलं जातं. वाईट अशी सिच्युएशन असते की हे नशा लावणारं कर्ज असतं, कर्जाची नशा लावणार. रिस्कमध्ये बोलतो आहे म्हणून काही गोष्टी बोलणं गरजेचं आहे. हा सब्जेक्टच्या बाहेर का चालला आशुतोष असं जर वाटत असेल तर माफ करा, हे एडिटमध्ये पण ठेवणार आहे मी. काही गोष्टी बोलणं गरजेचं असतं. म्हणून लोन स्ट्रक्चरची रिस्क अजून काय घेऊन येते? अनसिक्युअर्ड लोन वेन सिक्युअर्ड ऑप्शन्स वॉज अ चीपर. मला घर खरेदी करायचं आहे, हे आहे ते आहे. भारतामध्ये तर काय सिक्युअर्ड लोन असतं, पण कधी म्हणता येईल की ज्या वेळेला घराच्या अगेन्स्ट बँका कधी कधी देतात, किंवा जेव्हा तुमचं कर्ज फार पुढे गेलेलं असतं, तुमच्याकडे इक्विटी त्याच्यामध्ये साठलेली असते, तुम्ही थोडंफार टॉपअप करून घेऊ शकता. पण मग मला पर्सनलच लोन पाहिजे आहे, मी पर्सनल लोन घ्यायला जाणार, मी क्रेडिट कार्ड हलवायला जाणार, हे करायला जाणार, ते का करताय? जा ना बँकांकडे, जा ना, देतील ना बँका तुम्हाला. सिक्युअर्ड लोनचा ऑप्शन अवेलेबल असताना अनसिक्युअर्डकडे जाणं हा बावळटपणा आहे. मी शिव्या खायला तयार आहे माझ्या कमेंट सेक्शनमध्ये, मला काही फरक नाही पडत. हे अत्यंत मोठी चूक आहे आणि ही अनेकांनी करताना मी इंटरनेटवर तर वाचलेलीच आहे, त्याचे काही व्हिडिओ पण मी पाहिलेले आहेत. युझिंग क्रेडिट कार्ड फॉर कॅश ॲडव्हान्सेस संपलं हे. म्हणजे मी बघा, आम्ही ज्या वेळेला क्रेडिट कार्ड घ्यायला गेलो होतो, मी आणि माझ्या आईच्या ह्याच्यामध्ये, त्यावेळेला मी बँकेमध्ये विचारलं पण होतं की क्रेडिट कार्ड बँका देतात, पण ते क्रेडिट कार्ड जर मी ATM मध्ये टाकलं आणि पैसे काढायचा प्रयत्न केला तर काही बँका सरळ सरळ कॅन्सल करतात. कॅन्सल नाही करत, फार जास्तीची पेनल्टी लावतात. म्हणजे हो, तुम्हाला पैसा मिळेल, पण तुमच्या व्याजापेक्षा किंवा तुमच्या या सगळ्या याच्यापेक्षा जास्तीची पेनल्टी त्याला लागू शकते. चूक किंवा रिस्क ही घेणं असतं. पुढची रिस्क आहे रिलाइंग ऑन बाय नाऊ पे लेटर विदाउट ट्रॅकिंग. नमस्कार, मध्ये BNPLचा आला होता आणि मला आठवतं झोमॅटोने बाय नाऊ पे लेटर केला होता. त्याच्यावर झडून सगळ्या सोशल मीडियाचं हे म्हणणं होतं की ज्यावेळेला ज्या देशातल्या लोकांना जेवण खाण्यासाठी बाय नाऊ पे लेटर आहे, त्यावेळेला असं म्हणावं की या बाय नाऊ पे लेटरचा मृत्यू आलेला आहे. आणि तेच झालं, RBIने यांना पहिले काढून बाहेर फेकलं. उत्तम झालं हो, चांगलं आहे. मल्टिपल लोन्स, लार्ज पेनल्टी ॲट वन्स, मल्टिपल असतात, याचं त्याचं त्याचं त्याचं. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. ज्यावेळेला ओलाने दिलं होतं सर्व्हिस बाय नो पे लेटर, मला माझ्या काहीतरी एका लिगल कामाला नाशिकमध्ये जायचं होतं, एका शहरामध्ये मला फिरायचं होतं. तिथे मला कॅब भरपूर लागत होत्या, त्याच्यामुळे त्यांचं मी 500 रुपयाच्या लिमिटचं फक्त ठेवलं होतं लक्ष ठेवून, आणि ते मी त्या दिवसामध्ये भरत होतो की माझं लक्ष होतं की हे चालेल ते चालेल. हे जर तुम्हाला जमलं तर तुम्हाला कर्ज मेंटेन करणं जमतं असं माझं म्हणणं आहे. येस, आणि अशी कर्ज जर तुम्ही मेंटेन करणार असाल तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. ऑप्टिंग इंटरेस्ट ओनली किंवा बुलेट लोन्स. आता हा प्रकार काय आहे हे थोडंसं भारतामध्ये हा प्रकार नाही चालत, थोडा टाइम खाईल, बघूया. असं समजा की मी घर खरेदी केलं आहे 10 लाखाचं, बँकेने मला माझं रेग्युलर होम लोन दिलं की हा तुमचा EMI, हे झालं ते झालं ते झालं. पण ना आम्ही एक नवीन इश्यू काढलेला आहे, एक नवीन टाईपचं आम्ही लोन विकतो आहोत, ज्याच्यामध्ये तुमचा EMI डायरेक्ट 1/10 होऊन जाईल. 1/10 EMI किंवा 1/5, म्हणजे समजा गृहीत धरूया 2 मिनटं की 5,000 रुपयाचा जर EMI असेल तुमचा दर महिन्याचा जनरल ऑप्शनमध्ये भारतातल्या,
तो ऑप्शन तुम्ही न घेता फक्त 1,000 रुपये पर मंथचा EMI घेतला, ठीक आहे ना, तुम्ही मान्य केलं, 10 वर्ष 20 वर्ष तुम्ही, आणि तुमच्या असं लक्षात आलं की याच्या ॲट द एंड टाईमला तुम्हाला एक खूप मोठी अमाऊंट भरावी लागते आहे, कारण तुम्ही जे ओरिजिनल कर्ज घेतलं होतं, यू चूज ते ओरिजिनल कर्ज तुकड्या 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 तुकड्यात करून महिन्यात भरात न फेडता फक्त महिन्याच्या EMI मध्ये फक्त व्याज भरायचं, आणि हे मोठं कर्ज जे काय असेल हे त्या एंडला भरायचं. हे कुणासाठी असतं? हे त्या कंपन्यांसाठी असतं जे IPOची तयारी करत असतात. हे सामान्य माणसासाठी नसतं. बुलेट टाईप किंवा ज्याला इंटरेस्ट टाईप लोन म्हणतात ते सामान्य माणसांसाठी नसतं. ज्या वेळेला तुम्हाला खात्री असते की माझ्या खिशामध्ये, माझ्या बँकेमध्ये त्यावेळेला एका मोठ्या अमाऊंटची एक्झिस्टन्स असणार आहे, त्याच वेळेला घ्यायचं हे कर्ज असतं. अन्यथा अशी कर्ज घेतली जात नाहीत. इनफॅक्ट मला फार आठवतं, मला मिळालेल्या फायनान्स टीचरमधले सगळ्यात चांगले फायनान्स टीचर उत्कर्ष जैन, ज्यांचं मी नाव घेईन, त्यांनी याच्यावर भरपूर जोक केले होते, आणि त्या सगळ्या जोकमधून त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की रिस्क याची काय काय असते. आत्ता तुम्ही घर घ्यायला गेलात तर तुमच्या घराच्या याच्यामध्ये व्याज असतं, मुद्दल असतं, थोडंफार. सुरुवातीला व्याज जास्त असतं, मग ते मुद्दल वाढत जातं. शेवटच्या 1 वर्षामध्ये सगळं काही जवळपास मुद्दलच असतं. पण ज्या वेळेला तुम्ही बुलेट टाईप समजता त्यावेळेला ते कर्ज सगळंच्या सगळं त्या लास्ट टाईमला भरायचं असतं. म्हणजे समजा उदाहरण देतो, 1,00,000 रुपयाचं तुम्ही कर्ज घेतलं. तुम्ही ठरवलं मला बुलेट टाईप स्ट्रक्चर पाहिजे, मला बलून टाईप स्ट्रक्चर नको. 1,00,000 रुपयाचं कर्ज, 1 वर्ष, व्याज समजा गृहीत धरलं मी 5 रुपये, आणि या शेवटच्या पॉईंटला 1,05,000 कारण तुम्हाला त्याच्या व्याज पण भरायचं असतं आहे तुमच्याकडे. जनरली हे बॉन्ड स्ट्रक्चर असतं की बॉन्डचा जो फायनल पेमेंट असतो तो द्यायला. बॉन्ड भारतामध्ये आता वाढत चालले आहेत, त्याच्यामुळे त्यांची एक जागा मोठ्या प्रमाणावर घेत चालली आहे. हे तर आता मला हायलाईट करावंच लागेल, दॅट्स इट. पण ही पण एक रिस्क असते. मी अनेक साऱ्या गोष्टी हायलाईट करतो आहे. नॉट टेकिंग इन्शुरन्स, होम इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स किंवा क्रेडिट शील्ड, हे अनेक वेळेला ज्याच्या नावावर कर्ज घेतलं आहे त्याचा मृत्यू झाला किंवा त्या घराला आग लागली किंवा भिंत अजून काय भूकंप झाला, हे झालं ते झालं, कोणी येऊन लुटून नेलं, त्याच्या आगीन घ्यायचं आहे, हे कर्ज फेडून टाकलं जातं इन्शुरन्समध्ये. ही पण एक रिस्क आहे. नॉट निगोशिएटिंग प्रोसेसिंग फीज, अनेक वेळेला अनेक साऱ्या बँका प्रोसेसिंग फीज काही वेळेला सणासुदीला कमी करतात. अत्यंत गरजेची गोष्ट आहे, निगोशिएट करा. तुमचं जर क्रेडिट रेटिंग उत्तम असेल तर कदाचित तुम्हाला 0.5% मिळू शकतं. इतर काही गोष्टींचा तुम्ही आधार घेतला तर तुम्हाला कदाचित अजूनही कमी तुमचं होऊ शकतं. तुमच्यावर अवलंबून आहे. बिहेवियरल ॲटिट्यूड मिस्टेक्स, थर्ड सेगमेंटकडे आपण जातोय. ओव्हर कॉन्फिडन्स इन फ्युचर इन्कम, म्हणजे अकाउंट्सला ज्या वेळेला आम्ही बसायचो त्यावेळेला हे मला अनेक वेळा कळायचं नाही की असं का, की लॉस जर झाला तर तो आत्ता, प्रॉफिट होणार असेल तर भविष्यामध्ये, असं का. तर अज्युमिंग की माझी सॅलरी एवढ्याच ह्याच्याने वाढणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे आणि भविष्य सगळं चांगलं आहे. एक वाक्य ज्या वेळेला अनेक वेळेला फेडरल रिझर्व्हचे चेअरमन म्हणतात तेव्हा मी त्यांच्या अनेक वेळा थट्टा उडवतो की फ्युचर इज अनसर्टन, फ्युचर इज ऑलवेज अनसर्टन. हे आपल्याला माहीत नसतं, पण तुमची ज्या वेळेला तुम्ही अज्युम करायला लागता की सॅलरी, बिझनेस ग्रो होणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे, आणि अचानकपणे ते झालं नाही. रिस्क येते ना महाराज, रिस्क येते. इमोशनल बोरोईंग,
तुमच्या मित्राने तुम्हाला सांगितलं हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, चला कर्ज घेऊन करूया, हे करूया ते करूया, गेले कोणीच नाही. रिकाम्या याच्यामध्ये तुम्ही पार्टी करताय, त्यासाठी तुम्ही कर्ज घेतलेलं आहे. पियर प्रेशर, रिस्क, टेकिंग लोन्स फॉर वेडिंग्स. मला एका इंटरव्ह्यूमध्ये आठवलेलं एक वाक्य फार उत्तम होतं की एका जोडप्याला विचारलं गेलं होणाऱ्या की काय तुमचं लग्न किती साईजचं असावं, काय साईजचं असावं. त्याने सांगितलं 4 करोडचं कर्ज करण्याची गरज आहे, हे मोठ्या याच्यात करू, ढोल तसे वाजवू, पुऱ्या गावाला कळवू. पोरीचं म्हणणं काय गरज आहे, रजिस्टर लग्न करू, हे करू ते करू, घर घेऊ ना, घराचं डाऊन पेमेंट करू, आम्ही चांगलं घर घेऊ, आयुष्यभर चांगल्या घरात राहू. पियर प्रेशर उदाहरण, पियर प्रेशरचं उदाहरण काय काय म्हणजे जे गोष्टी मी पाहिल्या त्या गोष्टी मी सांगून राहिलेलो आहे. इम्पल्सिव्ह बाईंग युझिंग EMIs. माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहेत, चला हे पण खरेदी करू, ते पण खरेदी करू, हे करू ते करू, एवढं करू तेवढं करू. काय गरज आहे? ही गोष्ट घेतल्यानंतर मी ते वापरणार आहे का? म्हणजे मला स्वतःचंच उदाहरण द्यावं वाटतं. मी अनेक वेळेला ॲमेझॉनच्या ॲपवर पडीक असतो. मला अनेक साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये नवनवीन बघायला आवडतात. ॲमेझॉनच्या इंस्टाग्रामच्या याच्यावर पण मी जातो, अरे वा हे आलंय का, ज्याचा उपयोग असा होतो का, पण मी त्या गोष्टी घेत नाही. कारण मला हे माहीत आहे की मला याची गरज नाही आहे. हे मी घेतलं तर मी कुठे ठेवू, याचं मी करू काय? एखादी पेन्सिल फार छान असते, करू काय मी त्याचं? एखादा कॅमेरा फार उत्तम आहे. काल का परवा मी इंजिनिअरिंगच्या याच्यामधलं काहीतरी बघत होतो, उत्तम काहीतरी मशीन, दिसायला पण छान. 2 मिनटं मला वाटलं घ्यावं का, पण माझ्या डोक्यात आलं की काय याचा उपयोग मला काय असेल. एखाद्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला, एखाद्या साईटवर काम करणाऱ्या माणसाला त्याची गरज असेल, तिथे गेलं चांगलं वापर होत राहील ना. त्यांच्यासाठी मला ज्याची काहीच गरज नाही ते कंटिन्यू हे करत राहण्यामध्ये मिळणार काहीच नाही आहे मला. म्हणून मी पण मला छान छान गोष्टी बघायला फार आवडतं. पाण्याच्या बाटल्या, हे ते, बॅगा, एखादा चांगला टी शर्ट मला पण आवडतं बघायला, पण मी सगळं घेत नाही. मिक्सिंग पर्सनल बॉरोईंग्स विथ अ बिझनेस बॉरोईंग्स, लिटरली फ्रॉड. म्हणजे फ्रॉडचा मी अभ्यास करतो आहे. हा फ्रॉड आहे की बिझनेसनी तुम्हाला इश्यू केलेल्या याच्यावर पर्सनल याच्यामध्ये जाणं, हॉटेलमध्ये जाणं, हे फिरून येणं. तुमच्या एखाद्या पदामुळे तुम्हाला जर विमानासारख्या काही गोष्टी मिळत असतील की तुम्ही या कंपनीचे CEO आहात, तुम्ही हे आहात, तुम्ही ते आहात, तुम्ही तिकडे जाणं, दूरच्या कुठल्या तरी गावातली तुम्हाला काही मीटिंग आहे तिथे करायला जाणं, याच्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या कंपनीने दिलेलं असेल तिकीट काढून, तर त्याच्यामध्ये सहकुटुंब सहपरिवार जाणं हे कितपत योग्य आहे? आणि कारण नसताना माझ्या पर्सनल भेटीगाठींसाठी मी क्लायंटला भेटायला चाललो आहे असं दाखवणं इज अ फ्रॉड. याच्या बाहेर मी अजून काही बोलणार नाही. पुढचा पार्ट, ट्रस्टिंग एजंट्स DSAs ब्लाइंडली. एजंट्स पुश हाय कमिशन प्रोडक्ट्स. त्यामुळेला मी जर एखाद्या एजंटच्या मागे भरपूर सारा विश्वास ठेवून बसत असेल तर त्रासदायक ठरतं, मायनस पॉईंट होऊ शकतो. बेस्ट टाईप ऑफ लोन नाही आहे. आणि शेवटचा पार्ट, गिविंग पोस्ट डेटेड चेक्स विदाउट बॅलन्स प्लॅनिंग. म्हणजे मला फार चांगलं आठवतं, हे मी केलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला मी माझं म्युच्युअल फंडाचं गुंतवणुकीची सुरुवात करत होतो त्यावेळेला पोस्ट डेटेड चेक द्यायची माझी सुरुवात होती. पण मी इतके मोठे रकमेचे चेक कधी दिलेले मला आठवत नाही जे माझ्या अकाउंटला भोग पडतील. की माझ्या अकाउंटमध्ये तेवढा पैसाच नाही आहे, मी कुठे देऊ, काय करू. मला माहीत असायचं माझ्या अकाउंटला तो कधी पडणार आहे, त्याला काय पैसे ठेवण्याची गरज आहे. आणि जर चेक बाउन्स झाला तर भारतामध्ये तो गुन्हा आहे, जेलमध्ये जावं लागू शकतं, तुमच्यावर क्रिमिनल गोष्टी येऊ शकतात. हा एक फॅक्टर आहे.
ह्या रिस्क अजून जर तुम्हाला वाटत असेल की काय असेल, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे मला जरूर कळवा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.